we were studying adsorption method. Adsorption methods चे आपण advantages आणि disadvantages इथे study करत होतो. Okay. So we will see first the advantages of adsorption method. First of all, the first advantage is this method is very easy to carry out. Okay. Simple method आहे. आपण त्याच्या कशा पद्धतीने आपण इथे ऍडझॉर्प्शन करतो ती प्रोसिजर आपण एक शॉर्ट मध्ये इथे डिस्कस केली. त्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की ऍडझॉर्प्शन प्रोसिजर ही अगदी सिम्पलेस्ट आणि इझिएस्ट मेथड आहे. फक्त काय करायचं आहे, तुमचा जो सपोर्ट मॅट्रिक्स आहे आणि तुमचे जे एन्झाइम्स आहेत त्यांना एकमेकांसोबत मिक्स करायचे अँड आफ्टर दॅट मिक्सिंग ऍडझॉर्प्शन विल टेक प्लेस. ओके. नाउ आफ्टर दॅट नेक्स्ट एडवांटेज इज दॅट इट रिक्वायर्स नो रिएजंट्स फॉर ऍडझॉर्प्शन. ओके. ऍडझॉर्प्शन प्रोसिजर करत असताना तुम्हाला लक्षात आलं असेल की इथे आपण कुठलीच केमिकल रिॲक्शन कॅरी आउट नाही केली, कुठलेच रिएजंट्स नाही वापरले. सिम्पली वी हॅव अ एन्झाइम सोल्युशन अँड दॅट सपोर्ट मॅट्रिक्स. Okay. Now after that, next advantage is minimum activation steps which are involved in this procedure. Okay. आपल्याला प्रोसिजर मध्ये लक्षात आलं असेल की आपल्याला कुठेच ऍक्टिव्हेशन नाही करायचं आहे, कुठेच आपल्याला तिथे कुठली रिॲक्शन नाही कॅरी आउट करायची आहे. ओके. सो सिम्पल स्टेप इज ऍडिशन ऑफ दॅट सपोर्ट मटेरियल विथ दॅट एन्झाइम. सो कुठलीच ऍक्टिव्हेशनची स्टेप्स किंवा कुठलीच केमिकल रिॲक्शन तुम्हाला इथे रिक्वायर्ड नाही. ओके. नेक्स्ट ऍडवांटेज इज दॅट इट इज कंपॅरेटिव्हली चीप method. Okay. So here we does not require any kind of reagent, any kind of activation material or any kind of reaction procedure in this. So ह्या सगळ्या स्टेजेस आपण काय केलं इथे स्किप केल्या. त्याच्यामुळे ही जी काही एक मेथड इथे आपण वापरली दॅट इज व्हेरी कंपॅरेटिव्हली चीप मेथड. ओके. इथे आपण कंपॅरेटिव्हली चीप का म्हणतोय तर ज्या वेळेला आपण पुढच्या मेथड इथे स्टडी करणार आहोत त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या प्रकारच्या रिॲक्शन्स आपल्याला इथे कॅरी आउट कराव्या लागतात, कोणत्या प्रकारचे ऍडिशनल रिएजंट्स आपल्याला इथे लागणार आहेत. ते ज्या वेळेला आपण त्या पुढच्या मेथड्स इथे पाहणार त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की कंपॅरेटिव्हली चीप का आहे. Okay. Now after that, next advantage is it is very less destructive to the proteins and chemical methods. Okay. So इथे जेणेकरून कुठलेच रिएजंट्स आपण वापरले नाहीये त्याच्यामुळे पुढे ज्या पण आपण काही रिॲक्शन्स इथे कॅरी आउट करणार आहोत म्हणजे द रिॲक्शन्स इन बिटवीन द एन्झाइम अँड सबस्ट्रेट मॉलिक्युल्स, तर आता कुठलीच ऍडसॉर्प्शनच्या वेळेला आपण कुठलीच रिॲक्शन्स नाही वापरले त्याच्यामुळे त्याच्यातून तयार होणारे जे पण काही कंपोनेंट्स आहेत किंवा प्रोडक्ट्स आहेत ते पुढच्या कुठल्याच रिॲक्शन्स मध्ये भाग घेणार नाही. त्याच्यामुळे कुठलंच डिस्ट्रक्टिव्ह रिॲक्शन्स इथे त्या प्रोटीन सोबत होणार नाही. ओके. सो सिम्पली ऍडसॉर्प्शन मेथड आहे त्याच्यामुळे हा एन्झाइम जो की प्रोटीन इन नेचर आहे तो डायरेक्टली जाऊन काय होतोय त्या सपोर्ट मटेरियल वरती ऍडसॉर्ब होतोय. ओके. नाहीतर कधी कधी काय होतं कुठलीही केमिकल रिॲक्शन आपण कॅरी आउट करायला जातो, प्रोटीन त्याच्यामध्ये डिस्ट्रक्ट होण्याचे किंवा डिस्टॅबिलाइज होण्याचे चान्सेस तिथे वाढतात. पण अशी कुठलीच प्रोसिजर ऍडसॉर्प्शन मध्ये नाहीये त्याच्यामुळे प्रोटीनला कुठल्याच प्रकारचं हार्म ह्या ओरल रिॲक्शन मध्ये होत नाही. ओके. सो प्रोटीन जसं आपण सुरुवातीला वापरतो त्याचं जे काही ओरिजिनल नेचर आहे ते सेम ओरिजिनल नेचर टिल कम्प्लिशन ऑफ दॅट रिॲक्शन इथे मेंटेन राहणार. ओके. नाउ आफ्टर दॅट next we will see the disadvantages of that adsorption method. Okay. Now what are the disadvantages? इतकी सिम्पल मेथड आहे, कमी रिएजंट्स इथे रिक्वायर्ड आहेत, कुठलीच ऍक्टिव्हेशन प्रोसिजर इथे रिक्वायर्ड नाहीये, कंपॅरेटिव्हली चीप मेथड आहे. बट ह्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा इथे काही डिसएडवांटेजेस आहेत. What are the disadvantages? Here, the first disadvantage is that desorption of enzymes from carrier molecule can take place. Okay. जसं की आपण पाहिलं आपण इथे ऍडसॉर्प्शन करत असताना सिम्पली काही वीक इंटरॅक्शन्स वापरून काय केले होते एन्झाइमला सपोर्ट मटेरियल वरती जाऊन अटॅच केलं होतं. पण कधी कधी काय होतं ज्या वेळेला आपण इथे त्या एन्झाइमची रिॲक्शन कॅरी आउट करतो त्या सबस्ट्रेट मॉलिक्यूल सोबत तर तिथे रिॲक्शन इतक्या हाय क्वांटिटीने किंवा हाय ऍफिनिटीने तिथे क्रिएट होते की एन्झाइम्स काय करतात त्या सॉलिड सपोर्टला सोडून त्या सोल्युशन मध्ये डिसॉल्व्ह होऊन जातात. ओके. सो हिअर देर आर चान्सेस ऑफ गेटिंग मिक्स्ड ऑफ दॅट एन्झाइम्स विथ दॅट अदर सोल्युशन्स. ओके. सो सपोर्ट मटेरियलला सोडून एन्झाइम तिथे रिलीज पण होऊ शकतात, असे पण चान्सेस तिथे आहेत. ओके. आफ्टर दॅट द नेक्स्ट डिसएडवांटेज इज दॅट इट्स एफिशियन्सी इज व्हेरी लेस. ओके. डिसऑप्शन होण्याचे चान्सेस आहेत त्याच्यामुळे ह्या ओरल मेथडची जी काही इफिशियन्सी आहे ती तिथे कमी होऊ शकते.
जरी आपण इथे एन्झाईमला सपोर्ट मटेरियल सोबत ऍब्झॉर्ब केलेलं असेल, बट रिॲक्शन्स कॅरी आउट झाल्यानंतर तिथनं एन्झाईम जर का रिमूव्ह होऊन गेलेला असेल, तो सोल्युशन मध्ये जर का मिक्स होऊन गेलेला असेल, तर ओरल सपोर्ट वरती एन्झाईम खूप कमी क्वांटिटीमध्ये राहतात आणि जेणेकरून तो सेम सपोर्ट मटेरियल आपण जर का एखाद्या दुसऱ्या रिॲक्शन मध्ये जर का वापरला, तर ऑलरेडी जितके एन्झाईम्स आपण तिथे ऍब्झॉर्ब केलेले असणार त्याच्यापेक्षा कमी एन्झाईम्स त्या सपोर्ट मटेरियल वरती राहणार. सो त्याच्यानंतर जे आपण रिॲक्शन इथे कॅरी आउट करणार त्यावेळेला एफिशियन्सी कशी होऊन जाईल ह्याची एकदम कमी होऊन जाईल. ओके, सो दीज आर सर्टन डिसएडव्हान्टेजेस ऑफ दिस ऍब्झॉर्प्शन मेथड. ओके, लक्षात आलंय सगळ्यांना इथपर्यंत? सगळ्यांना ही मेथड लक्षात आली आहे का ऍब्झॉर्प्शनची? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, so is there any query in this method? Does anyone No, have any ma'am. query in this method? Okay, so we will see next method now. Okay, the next method here which is used for enzyme immobilization is covalent bonding or covalent binding. Okay, so simply here the name itself indicates that there is the process involved of covalent binding of that enzyme onto that support matrix. Okay, simple method काय आहे की इथे enzyme जो आपण ह्या support matrix सोबत attach करणार आहोत, तर attachment साठी इथे आपल्याला त्या मध्ये covalent binding add करायची. Okay, so the enzyme which is going to be attached with that support material will be covalently bind with that support material. Okay, so this method is widely used method. वाईडली यूज मेथड का, त्याचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत ते आपण जे पुढे पाहणार आहोत त्याच्यामुळे मला लक्षात येईल की हे वाईडली यूज मेथड का आहे. ओके, आफ्टर दॅट वी विल सी what kind of groups are involved here which forms your covalent bonds. Okay, आता आपण इथे म्हणतोय की एन्झाईमला आपण सपोर्ट मॅट्रिक्स सोबत ऍड करणार आहोत, पण त्यांच्यामध्ये काय असलं पाहिजे तर कोव्हॅलंट बॉन्ड इथे असला पाहिजे. मग आता कोव्हॅलंट बॉन्ड जर फॉर्म करायचा असेल तर त्या एन्झाईम मध्ये पण काही केमिकल ग्रुप्स असले पाहिजे आणि त्या सपोर्ट मध्ये पण काही केमिकल ग्रुप्स असले पाहिजे. हे केमिकल ग्रुप्स काय करतील, एकमेकांसोबत रिॲक्ट होतील अँड आफ्टर दॅट रिॲक्शन एक कोव्हॅलंट बॉन्ड विल बी फॉर्म इन बिटवीन दोज chemical groups. Okay, so here are certain chemical groups which are present in enzyme which will take part in formation of that covalent bonds. कोणते कोणते chemical groups आहेत? Those examples are as follows. First of all, some enzyme contains amino groups or amino groups which take parts in covalent binding. Some enzyme contains hydroxyl groups, means OH group. Okay, some enzyme consists of carboxyl groups. For it means that COOH bond. Okay, some enzyme consist of thiol groups of methyl thiol groups, म्हणजे जे पण काही सिस्टीन किंवा मिथ्योनिन सारखे अमायनो ऍसिड्स जे आपण एन्झाईम्स मध्ये असणार त्यांच्यामध्ये SH किंवा मिथिल SH हे ग्रुप्स प्रेझेंट असतात, जे की इथे कोव्हॅलंट बाइंडिंग मध्ये तुम्हाला हेल्प करतील. ओके, नेक्स्ट इज सर्टन एन्झाईम कन्सिस्ट ऑफ guanidine or imidazole group. Okay, those groups are involved in covalent binding. त्याच्यानंतर काही एन्झाईम्स आहेत ज्यांच्यामध्ये फिनॉल रिंग प्रेझेंट असतात. दिस फिनॉल रिंग्स ऑल्सो टेक पार्ट इन कोव्हॅलंट बाइंडिंग. Okay, so these are the examples of the chemical groups or functional groups which are present in the enzymes. Okay, लक्षात ठेवायचं एन्झाईम्स मध्ये पण केमिकल ग्रुप्स असतात आणि सपोर्ट मटेरियल मध्ये पण काही फंक्शनल ग्रुप्स इथे प्रेझेंट असतात. कोणते एक्झाम्पल कशाचे आहेत ते तुम्हाला इथे व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. ओके, सो जस्ट बाय हार्ट दिस एक्झाम्पल्स, त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की कोणते कोणासोबत इथे रिॲक्ट होणार आहेत. ओके, नेक्स्ट वी विल सी the important functional groups which are present in the support material. ओके, म्हणजे सपोर्ट मटेरियल मध्ये नेमके कोणते कोणते ग्रुप्स इथे प्रेझेंट असतात. ओके, आता एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल अल्फा कार्बोक्सिल ग्रुप which is present at C terminal. Next one is alpha amino group at N terminal. Epsilon amino groups of lysine and arginine. ओके, आता हे पण काही एक्झाम्पल्स आहेत जे की एन्झाईम मध्ये पण प्रेझेंट असतात. ओके, सो ह्यातले काही एन्झाईम्स मध्ये पण प्रेझेंट आहेत आणि काही सपोर्ट मटेरियल वरती पण प्रेझेंट आहेत. सो हे आता सध्या प्रोटीन मॉलिक्युल्स वरती जे फंक्शनल ग्रुप्स प्रेझेंट असतात त्यांचे हे एक्झाम्पल्स आहेत. ओके, सो प्रोटीन मध्ये जिथे C टर्मिनल असतो किंवा त्याचा कार्बोक्सिल एंड जो असतो प्रोटीनचा, तर तिथे काही अल्फा कार्बोक्सिल ग्रुप्स असतात जे की फंक्शनल ग्रुप म्हणून काम करतील. त्याचं जर का आपण एन टर्मिनल घेतलं तर एन टर्मिनलला अल्फा अमायनो ऍसिड्स प्रेझेंट असतात जे की कोव्हॅलंट बॉन्ड्स फॉर्म करण्यासाठी हेल्प करू शकतात.
त्याच्यानंतर प्रोटीन मध्ये कुठे लायसिन आणि अर्जिनिन जर प्रेझेंट असेल तर त्यांच्यामध्ये एप्सिलॉन अमायनो ग्रुप्स प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर काही प्रोटीन्स असे आहेत की ज्यांच्यामध्ये aspartate आणि ग्लुटामेट प्रेझेंट आहेत. दीज आर दी अमायनो ऍसिड विच कन्सिस्ट ऑफ कार्बॉक्सिल ग्रुप. सो त्यांच्यामध्ये जिथे कुठे बेटा आणि गामा कार्बॉक्सिल ग्रुप्स आहेत असे पण ग्रुप्स इथे फंक्शनल ग्रुप्स म्हणून काम करतील. त्याच्यानंतर ज्या प्रोटीन्स मध्ये टायरोसिन प्रेझेंट आहे तर टायरोसिन एक असा अमायनो ऍसिड आहे ज्यांच्यामध्ये फिनॉल रिंग्स प्रेझेंट आहेत. सो दीज फिनॉल रिंग्स कॅन ऑल्सो हेल्प इन कोव्हॅलंट बाइंडिंग. There are certain protein molecules which consist of cysteine. Okay, so cysteine consists of thiol group which is represented by SH. Okay, so this SH is also involved in covalent binding. Next example is certain proteins which consist of serine and threonine amino acids. Now this serine and threonine amino acid consist of hydroxyl groups. Okay, after that some protein consist of histidine. This histidine consists of imidazole ring and tryptophan, which consists of indole ring. Okay, so these are the certain additional examples of that enzyme which consist of these given functional groups. Okay, now after that, आता आधीचे जे आपण examples पाहिले, those were the functional groups which were present on the enzymes. Okay, now we will see the examples of the carrier or support material which consist of the molecules which will help in covalent bonding. Okay, मग आता सपोर्ट मटेरियल वरती असे कोणते कोणते कंपोनेंट्स आहेत किंवा फंक्शनल ग्रुप्स आहेत जे की इथे बॉन्डिंग करण्यासाठी हेल्प करू शकतात. तर त्याचे एक्झाम्पल्स आहेत कार्बोहायड्रेट मॉलिक्युल्स. ओके, एक्झाम्पल्स आहेत सेल्युलोज, DEAE सेल्युलोज अँड एगारोज. ओके, सो हे जे काही कार्बोहायड्रेट मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये काही स्पेसिफिक फंक्शनल ग्रुप्स इथे प्रेझेंट असतात जे की कोव्हॅलंट बॉन्डिंग तयार करण्यासाठी तिथे मदत करतील. नेक्स्ट एक्झाम्पल आहेत सिंथेटिक एजंट्स, फॉर एक्झाम्पल पॉलीॲक्रिलामाइड. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल इज प्रोटीन कॅरियर्स. प्रोटीन कॅरियर्स म्हणजे जे आपण मागे प्रोटीनेशियस कॅरियर्स पाहिले, फॉर एक्झाम्पल कोलॅजिन अँड जिलेटिन. These can also be used here as a support material. Okay, next is the example, the carriers which bears amino groups. Okay, so असे molecules किंवा असे support material ज्यांच्यावरती amino groups present आहेत. For example, amino benzyl cellulose. This can be used here as a support or carrier material. Okay, after that we can go for inorganic carriers, for example porous glass or silica. Okay, ह्यांच्यावरती असे काही चार्जेस किंवा मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात जे की कोव्हॅलंट बॉन्डिंग मध्ये इथे हेल्प करू शकतात. नेक्स्ट इज द सेफॅरोज मॉलिक्यूल विच इज ट्रीटेड विथ सायनोजन ब्रोमाइड. सो त्याला म्हणताना आपण सायनोजन ब्रोमाइड अगारोज किंवा सायनोजन ब्रोमाइड सेफॅरोज मॉलिक्युल्स ते म्हणू शकतो. ओके, सो दीज आर दी सर्टन मॉलिक्युल्स or support materials which will be used in covalent binding method. Okay, after that there are certain molecules or certain support materials ज्यांच्यामध्ये हायड्रॉक्सिल किंवा अमायनो ग्रुप जर का प्रेझेंट असतील तर ते पण आपण इथे अगदी चीप क्वांटिटी मध्ये यूज करू शकतो. ओके, सो सिम्पली असे सपोर्ट मटेरियल्स वापरायचे ज्यांच्यामध्ये अमायनो आणि हायड्रॉक्सिल ग्रुप्स कसे आहेत तर जास्त आहेत, पण त्याच्याऐवजी अल्टरनेट जे आहेत ते आपण इथे स्टडी केलेलेच आहेत ह्या एक्झाम्पल्स मध्ये. ओके, so you can go for the support material which show these kind of characters or these kind of functional groups here. Okay, now after that, now we will see which are the methods involved in covalent binding. Okay, so आता कोव्हॅलंट बाइंडिंग जर का आपल्याला करायची असेल एन्झाईमला सपोर्ट मटेरियल सोबत जर का इथे कोव्हॅलंटली बाइंड करायचं असेल तर कोणते कोणते मेथड्स आहेत ते आपण पाहूया. ओके, सो मी तुम्हाला एक दुसरा पीपीटी इथे शो करते ज्याच्यामध्ये आपले हे मेथड्स इन्व्हॉल्व्ड आहेत. ओके, सो जस्ट अ मिनिट. ओके, सो पीपीटी सगळ्यांना विजिबल आहे का? Yes, ma'am. कोणती पीपीटी आहे? हेडिंग कॅन यू टेल मी First one, ma'am. आधी वाली Immobilization technique. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, सो नाउ इज दिस पीपीटी विजिबल टू यू? ज्याच्यामध्ये मी कोव्हॅलंट बाइंडिंग सॉरी एन्झाइम इमोबिलायझेशन हेडिंग दिलेली आहे. इज दिस Yes, विजिबल ma'am. नाउ? Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. ओके, सो ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की कोव्हॅलंट बाइंडिंग आपण कशी करतो. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल this covalent binding can be done by using certain different methods. Okay, so आता covalent binding जर करायची असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागतं,
जो पण सपोर्ट मटेरियल इथे आपण वापरत आहोत त्याला पहिले आपल्याला इथे ऍक्टिव्हेट करावं लागतं. ओके, ऍक्टिव्हेशन कशासाठी, तर इथे एन्झाईम आपला त्या सपोर्ट मटेरियल सोबत जाऊन कोव्हॅलंटली बाइंड होणार आहे. डायरेक्टली तुम्ही त्या सपोर्ट मटेरियलला आणि एन्झाईमला जर का एकत्र घेतलं तर तिथे कुठलीच रिॲक्शन कॅरी आउट होणार नाही, सिम्पल ऍब्झॉर्प्शन होईल आणि आपला मॉलिक्यूल जाऊन तिथे बाइंड होऊन जाईल. ओके, पण आपल्याला इथे काय करायचंय, तर टिपिकल बॉन्ड तिथे इन्व्हॉल्व करायचंय अँड दॅट टिपिकल बॉन्ड इज युअर कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, मग कोव्हॅलंट बॉन्डिंग जर करायची असेल तर त्या फंक्शनल ग्रुप्सला, असे फंक्शनल ग्रुप्स जे की एन्झाईम वरती पण प्रेझेंट आहे आणि सपोर्ट मटेरियल वरती पण प्रेझेंट आहे, तर अशा फंक्शनल ग्रुप्सला आपल्याला पहिले तिथे ऍक्टिव्हेट करावं लागतं. ठीक आहे, मग ते आपण इथे कोणत्या कोणत्या मेथडने ऍक्टिव्हेट करतो त्यानुसार इथे वेगळे वेगळे मेथड्स आहेत जे की आपण कोव्हॅलंट बाइंडिंग साठी वापरू शकतो. Okay, so the first method of activation of those material is cyanogen bromide activation. Okay, so आता हे जे काही आपण इथे मेथड यूज करणार आहोत तर तिथे आपण मटेरियल्स कोणते यूज करू शकतो. वी कॅन गो हिअर फॉर cellulose, stepharose and stephadex material. Okay, these molecules or these material consist of glycol groups. ओके, ग्लायकॉल ग्रुप्स म्हणजे असे ग्रुप्स ज्यांच्यावरती हायड्रॉक्सिल मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. ओके, सो हिअर इन दिस डायग्राम यू कॅन सी हिअर इट इज दिस सपोर्ट मटेरियल अँड त्या सपोर्ट मटेरियल वरती जे काही ग्लायकॉल ग्रुप्स होते त्या ग्लायकॉल ग्रुप्सचे OH मॉलिक्यूल्स जे आहेत ते आपण इथे यूज करणार आहोत. ओके, सो हिअर दिस आर दी सपोर्ट मटेरियल विच माइट बी सेल्युलोज, maybe saccharose or sephadex, which consist of these glycol groups, and from those glycol groups we are using here hydroxyl molecules. Okay, so now we have to activate here these hydroxyl molecules. Activation साठी आपण इथे यूज करणार cyanogen bromide. Okay, so after reacting this hydroxyl molecule with cyanogen bromide, here this hydroxyl group has been converted into OC double bond N. Okay, so one of the hydroxyl group has been activated here. ओके, सो आता ही ऍक्टिव्हेशनची पहिली स्टेप होती. ऍक्टिव्हेशनच्या नेक्स्ट स्टेप मध्ये काय केलं जातं, दुसरा हायड्रॉक्सिल मॉलिक्यूल पण तिथे इन्व्हॉल्व होऊन जातो अँड नाव दॅट ओव्हरऑल हायड्रॉक्सिल मॉलिक्यूल गेट्स ऍक्टिव्हेटेड टू फ्रॉम CNH बॉन्ड. ओके, सो आता हा जो एक तुमचा हायड्रॉक्सिल मॉलिक्यूल होता तो आता कसा आहे, ऍक्टिव्हेटेड फॉर्म मध्ये आहे. ओके, सो आपण काय केलं इथे, सपोर्ट मटेरियल वरती जो की एक फंक्शनल ग्रुप प्रेझेंट होता त्याला ऍक्टिव्हेट केलं बाय युझिंग सायनोजन ब्रोमाइड. आफ्टर ऍक्टिव्हेशन we have to add enzyme molecules with that activated hydroxyl groups. ओके, सो ज्या वेळेला आपण तिथे एन्झाईम ऍड करतो तर एन्झाईम मध्ये जिथे कुठे कार्बॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे ते तिथे मॉलिक्युल्स काय होतात, या CNH सोबत जाऊन तिथे बाइंड होतात. सो यू विल सी हिअर दिस एन्झाईम विल रिॲक्ट विथ दिस CNH बॉन्ड अँड विल गेट कोव्हॅलंटली बॉन्ड विथ दिस CONH मॉलिक्यूल. ओके, सो एन्झाईम काय झालं इथे, एन्झाईमने ह्या कार्बन सोबत रिॲक्शन दाखवली अँड बिकॉज ऑफ दॅट रिॲक्शन ही enzyme has been connected with this hydroxyl molecule with a CONH bond. आणि आपल्याला माहितीये CONH bond हा एक कोव्हॅलंट बॉन्डचाच एक एक्झाम्पल आहे. ओके, सो विथ द हेल्प ऑफ दिस CONH bond this enzyme has been covalently bind with this support material. ओके, सो इथे बाइंडिंग झालं त्याच्यामुळे आपण काय केलं, इथे एन्झाईमला कम्प्लिटली इमोबिलाइज केलंय ह्या सपोर्ट मटेरियल वरती. Okay, so this is one of the method which is used for immobilization through covalent binding. ओके, सो सपोर्ट मटेरियल वरती हायड्रॉक्सिल मॉलिक्यूल होता त्याला आपण सायनोजन ब्रोमाइड वापरून ऍक्टिव्हेट केलं. आफ्टर ऍक्टिव्हेशन एन्झाईम हॅज बीन बाउंड विथ दॅट CONH बॉन्ड बाय फॉर्मिंग ए कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, सो दिस इज वन ऑफ द मेथड ऑफ कोव्हॅलंट बाइंडिंग. लक्षात आली सगळ्यांना ही मेथड? इज दिस मेथड क्लिअर टू यू? Yes, ma'am. ओके, त्याच्यानंतर अजून 3 मेथड्स आपल्याला इथे स्टडी करायचे आहेत पण आपण आपला वेळ इथे कम्प्लीट होत आलेला आहे. सो बाकीच्या ज्या मेथड्स आहेत त्या आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. ओके, सो सगळ्यांनी अटेंडन्स प्रोव्हाइड केलेली आहे का? सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केली आहे? Yes, Yes, ma'am. ma'am. Okay, so if you have marked your attendance, please you can remove yourself from this meeting.
Vinayak and Rahul, please leave the meeting fast.